नमस्कार मंडळी. तर हा आहे डे 5. तर मस्तपैकी इथे सकाळ सकाळी कांदे पोह्यांचा बेत होता. तर मस्तपैकी कांदे पोहे आम्ही खाऊन घेतले, खूप छान झालेले. आणि हा बघा, सकाळ सकाळी घेऊन आलाय कोंबडा. कोणाचा उचलून घेऊन आलाय माहिती नाही, पण काय श्रावण आहे ना, तर काय करू नाही शकत. आणि इथे तुम्ही बघू शकता किती क्यूट कोंबडीचे पिल्लं आहेत, छोटे छोटेसे एकदम. आणि इथे आज समोरच्या घरात होती सत्यनारायणची पूजा. तर तुम्ही आमच्या वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता की किती आनंद आहेत की आज घरी जेवण नाही करायचं. मस्तपैकी बाहेर आम्ही तिथे त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा होती, तर मस्तपैकी जेवण वगैरे घेतलेलं आहे, पाया वगैरे बनवून घेतलं, छान मस्त जेवण होतं. तर ते सगळं झाल्यावरती आम्ही निघालो बाहेर फिरायला जायला. तर बघू शकता आमच्या भर रस्त्यामध्ये गाडीचा पेट्रोल संपला आणि आमचं हसू काय संपत नव्हतं आणि बिचारा आमचा भाऊ खूप स्ट्रगल करत होता. तर ते सगळं झालं, पेट्रोल वगैरे टाकून घेतलं, तर सीट ओली झालेली. तर काय करणार, तर कचऱ्याच्या पिशव्या लावून आम्ही फुल गावच्या पद्धतीने आम्ही गावामध्ये फिरत होतो. तर मस्तपैकी घरी फायनली आम्ही पोहोचलो. आज आमच्याकडे होते पातोय. तर मस्तपैकी गरम उकडीचं पीठ करून घेतलेलं आहे. आणि इथे हळदीची पानं बघू शकता. तुम्ही पण तुमच्या गावी ह्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या आहेत का? आणि इथे मॅक्स आला आहे बघायला. तर इथे सगळ्या गोष्टीची तयारी चालू आहे. वहिनी मस्तपैकी खोबरा किसत आहे. त्याच्यानंतर आज आमच्याकडे स्पेशलसुद्धा होतं शेजवान राईस. तर शेजवान राईसची तयारी, इथे पातोळ्यांची तर आमच्याकडे गणपतीसाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी आम्ही दाखवण्यासाठी गणपतीला नैवेद्य तयार करतो आणि आम्हालासुद्धा खायला भेटतात. मजा गावी आल्यावरती वेगळीच असते. तर इथे पातोळे रेडी झालेले आहेत, बघू शकता. केसर पातोळे आहेत आमच्याकडे, एकदम छान असे झालेले आहेत. तर इकडे शेजवान राईस आपली रेडी झाली आणि जेवण वगैरे आम्ही मस्तपैकी बसलो लुडो खेळायला. आणि हे आहेत आपले बप्पा. असं वाटतं खूप लवकर दिवस संपत आहेत, पण खूप मजासुद्धा येते आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग.